भीमाला पळवायला. भीमाला लक्ष्मीला घेऊन गेलतो. आज आहे ना भीमा आहे ना, खरं म्हणलं तर ना आपल्या मुन्नासारखाच पळला, काहीच फरक नाही. मोटर बेटर पण जॉईंट मारली आणि बावड बोड्याची कंपनी ना साले फालतू दिलं राव. आता आख त्यांनी कॉक तोडलं वाटतं. शेट आता चाललाय घरी. मी जस्ट आता हॉटेलवर आलोय. रोशन आपलं ऑर्डर मारतोय. 2 कस्टमर आहे बघा, एक टेबल चालू आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण आहे ना एक 3:30-4 समथिंग वाजलेले. 4 वाजले आत्ता. मी ना आज आम्ही ना उर्शिरा घाटात गेलतो आपल्या खून याला भीमाला पळवायला. भीमाला लक्ष्मीला घेऊन गेलतो. आज आहे ना भीमा आहे ना, खरं म्हणलं तर ना आपल्या मुन्नासारखाच पळला, काहीच फरक नाही. चांगलं तरी पण अजून त्याचा पहिलाच घाट आहे असं ऑफिशियल भरलेला घाटात. आणि तो एकदम पब्लिकला पण नाही बघितला आणि फक्त इच्छा पाठी मग पळत होता. शेजारी चांगला घोरा असताना अजून तर लय बेकार कांड झाला असतं आमचं. काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट टाइम आपण चांगला प्रयत्न करू. पैंजणचा भाऊ होता पण जरा एवढं कमी झाला, काय अडचण नाही. कमी जास्त उतरायच्यात त्याला, काय नंतर पाहून विनू टाकून नीट करतील. थोडं तयारी बियारी करून पळवता येईल त्याला. पण आज भीमा खरंच चांगला पळला. बऱ्याच लोकांना वाटतं की ना भीमाची खरेदी ना लय मोठी. खरं जाऊ मी ना एक शेतकऱ्याकडून घेतला आणि त्याने आम्हाला ना एका शब्द व्यवहार झाला आमचा. त्याला घ्यायचा असताना 5,000ला पण घेतला असता, पण त्याला चांगली किंमत दिली. 10,000 रुपये शेतकऱ्याकडून घेतलेला, फक्त 10,000 रुपये घेतलेला. पैशाचं काय नाही आमच्याकडे. त्याला खायला प्यायला लय मजबूत आहे. खायला प्यायला ठेवण बिवण आपल्याकडे जोरात आहे. आता कडवा टाकून गेलो मागाशी, पण त्याने आखा पाया खाली घातला. त्याला ना खाता येत नाही. सर लक्ष्मी ही चांगली पळते आपली. आयला नितीन गेला खाली कंपनीवाला चालू करायला, पण पाणी आहे ना गडी आईला. मोटर बेटर पण जॉईंट मारली आणि बावड बोड्याची कंपनी ना साले फालतू दिलं राव. आता आख त्यांनी कॉक तोडलं वाटतं. काय फालतूगिरी येड आहे. चांगलं झोपलं होतं. झोपतून उठून पळत आलो. मला वाटलं लवकर बंद केलं, चालू केली. त्यांना पुढे असे ठोकतो ना यांची, त्यांना जागाच करतो. काय बोलायचं राव. बोटा धुतला नाही, वास येतोय जरा. आजच्या दिवस आता ॲडजस्ट करावं लागेल फक्त. आता हे जमा करून टाकतो.
उरकायला वेळ लागतोय राव. आज डबल काम झालंय ना, लय मोठा ब्लॉग बनवून ना म्हणून मी तिचे 2 पार्ट बनवतोय नाही का. आता हे पुढलं साफ करायला टांग पाठवून गेली यांनी, लय घाण केली दोघांनी. मका दिली, मका आहे ना नेमकी वाळलेली ना, ती लक्ष्मी पण पांगावली पुढं. त्याला हिरवीला चांगली सोकावल्यात ना, ते खात नाही, दूर करून टाकलं आता, अडचण नाही ना आता. ओके. 2000 years later. तोंडात वाकडं कर पैसा मी टाकू का चला लागल. काय करता तुम्ही? जवळपास आता आहे ना 6 वाजाय 7 वाजलेले समथिंग, 7 वाजाय आलेले. हॉटेलला जाऊ संतोष शेटला जरा हातभार लावू. सकाळ दररोज संतोष शेटला गेलो हॉटेलवर. मी इकडे गाडा घेऊनच बसलो होतो, तेव्हा मी जरा कडबा कुट्टी हे करी बसलो याची. मग गोट्यात बराच वेळ गेला मग असे दमल्यावर का आले राव. शेट आता चाललाय घरी, मी जस्ट आता हॉटेलवर आलोय. रोशन आपलं ऑर्डर मारतोय, 2 कस्टमर आहे बघता, एक टेबल चालू आहे. संतोष शेट्टीकडे गाडी पार्किंग लावली, चाललाय तर घरी म्हणला, कंपनी जायची त्याला. आता टायमिंग, या टायमिंगला कस्टमर जास्त येत नाही बरं का. 8:30-9 नंतर जास्त कस्टमर खरं चालू होतात. या रोडवर तेच प्रॉब्लेम आहे असा, रोड वाहत आहे पण थांबत नाही असतं, अजून माहीत नाही ना टेस्ट, त्यामुळे प्रॉब्लेम होतोय रावली तिथं. बाकी इथं आपल्याला बनवायचं आहे ना, ते उद्या आपला जो अजून एक शेप येणार आहे, त्यावेळेस आपलं प्लॅनिंग करावं लागेल सगळा, कसं कसं रेनोव्हेट करायचं हॉटेल आपलं. 2 कस्टमर केले मी, फक्त 2 कस्टमर केले पार्सलचे येते, पण जास्त काय नाही. ऋषीने चहा नव्हता, चहा बी घेतला ना, पार्सल केले. मग संतोष शेट्टी गेला निघून घरी, काम होताची त्याला. थोडं बाहेर बसलो, आतले गरम होतं हॉटेलमध्ये राव, वाईट हीट मारते आता बाहेर, चांगली गार हवा सुटते. ऑर्डर मारो इनका, हा बंद करता होई आता बरोबर आहे ना. 12 वाजायला आल्यात, त्याच्यामुळं बंद करून टाकलं आम्ही. आता काय परमिशन आहे तशी 24 तास, पण मग झोप नाही आली कुणाची आता पोरांची, त्याच्यामुळं नेमकं आम्ही आत्ता आहे ना, आम्ही दोघं आहे नेमकं वैतागलं. मी लय राव घाटात गेलतो, घाटातून इकडं तिकडं, तिथं कस्टमर लय आले नेमके. नंतर परत लय पळापळ आली एकट्याची माई, सार त्याला बोलावलेलं मदतीला, त्या मदत करू लागला. मग बाकी तिकडे तो थांबलेत ती पोर, तर टेबल खुर्च्या सगळं उचली कधी अर्धा तास अजून काय ना. 2 टेबल चालू आहे फक्त आता. पॅकिंग केली सगळी, आता मी गाडी आणायची, कॅरी बॅग द्यायची, कचऱ्याची प्लास्टिकची बॅग पॅकिंग करून ठेवायची. आता असलं बोर होतं ना, वाईट कस्टमर मध्ये कस्टमर असतात, मध्ये नसतात, पक्का वाईट लागते माणूस. मग राव मला खरं लय बोर झालं. आज घाटात गेलो किती दिवसातून, लय भारी वाटलं होतं. एक दिवस जर ऑफ मारणार मी. पण आपल्याला आता रोशन चाललाय गावाला उद्या, आपला एक दुसरा शेफ येणार आहे, मग ते आपल्या पूर्ण डिटेल सांगतील परत, कसं कसं रिन्युएशन करणार, काय करणार. बऱ्याच गोष्टी ना आमच्या काही गडबडीत राहून गेलेत, ते आपल्याला पूर्ण रिसर्च करायचं आहे याबद्दल. मग लाईट बंद कर ना, सगळ्या कर. ओके लाव बाई याचं बाबा, झोप आली आता. 12 वाजले रे आत्ता, वैतुकून जाते राव. 2000 years later. तरीच्या जवळपास आता 12 वाजल्यात, आणि आत्ता मी घरी आलोय आणि जेवण करतोय, भाजी भाकरी खातोय. पहिले हीच भाजी भाकरी मी खात नव्हतो रेट, पहिल्या काठाळ्या यायचा, आता द्यायला तरच ते माणूस.
येस खावा म्हणून. आणि बाहेरची वासना डाय उडून गेली सगळी. 12 वाजता जेवायला लागतात दररोज. 12:30 12 12:30 असे होत्यात. मग झोपायला एक अर्धा तास एडिटिंग करा लागती, थंबनेल बनवा, हे करा ते करा. मग परत सगळा अर्धा तास ठेवायला लागतो त्याला.